महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। वसमतमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या स्टेजवरच मराठा समाज बांधवांनी केली घोषणाबाजी। सकल मराठा समाज वसमत यांच्या वतीने आरक्षणासाठी आपली भूमिका काय विचारण्यासाठी मराठा समाज बांधव स्टेजवर दाखल। शिवस्वराज्य यात्रेसाठी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या गटाकडून वसमत येथे डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकरांच्या व असंख्य कार्यकर्त्यांच्या समोर अचानक हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून महाराष्ट्रभर शिवस्वराज्य यात्रा निघाली आहे। राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अमोल कोल्हे, वसमतचे राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर यांच्या वसमतमध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला होता। हा कार्यक्रम सुरू होताच सकल मराठा समाज वसमत येथील काही मराठा बांधव स्टेजवर जाऊन घोषणाबाजी केली। जयंत पाटील यांना मराठा बांधवांनी विचारले की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तुमची व तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे। आज या सभेत तुम्ही जाहीर करावं, कारण मराठा समाजाने तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत भरभरून यश दिलंय। यानंतर तुमची सुद्धा भूमिका काय आहे हे समाजाला कळालं पाहिजे, अशी विचारणा केली। हा प्रकार अचानक स्टेजवरच घडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि मोठमोठ्या घोषणाच ऐकू येत होत्या। एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी वसमत शहरातील परिसर गजबजून गेला होता। नागेश पांचाळ, झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। जी भूमिका घेतली त्या भूमिकेप्रमाणे जो पक्ष मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी बांधील असेल, जो पक्ष मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची जाहीर भूमिका घेईल, त्याच्या पाठीमागे सकल मराठा समाज आजपासून उभा राहील। विनंती आहे की आपल्या पक्षाची आम्ही आज सकल मराठा समाजाच्या वतीनं आदरणीय जयंत पाटील साहेबांना नम्रतापूर्वक विनंती करतो, आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी। मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे वगैरे या मोगम गोष्टींना आता मराठा समाज बोलणार नाही। आपली स्पेसिफिक मराठ्यांची स्पेसिफिक मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि या मागणीवर आपली काय भूमिका आहे ही स्पेसिफिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.